डायसवर सर्व सन्माननीय व्यक्ती श्री माणिक सर, हार्दिक सर, वैष्णव मॅडम, नयन सर आणि माझे वडील सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्याचबरोबर सुट्टीचा दिवस असतो देखील वेळ काढलेले शुभचिंतक असतील यामध्ये, सर्वांचं मी स्वागत करतो. बेसिकली हा जो कार्यक्रम जो आहे ICIT कम्प्युटर इन्स्टिट्यूट, हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, हा जो कार्यक्रम जो आहे, हा एक रेग्युलर पॅटर्नचा एक कार्यक्रम आहे. आणि या पॅटर्नच्या अगोदर तुम्हाला काही कम्प्युटर एज्युकेशन दरम्यान काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमाचं सुरू तुम्हाला व्यवस्थित करू शकेल. भारतीय इकॉनॉमीबद्दल जर आपण जर विचार केला तर भारताची इकॉनॉमी ही 7.4 या ग्रोथ रेटने वाढते. ही जगातली सर्वात जास्त असणारी फास्ट ग्रोइंग इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्हाला भारताच्या इकॉनॉमीची जर कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा जर करायची असेल तर जपानचा जर तुम्ही जर विचार केला तर जपानची इकॉनॉमी फक्त 0.94% वाढते. अमेरिकेची इकॉनॉमी जी आहे ती 2.54% वाढते. आणि आपण आता ज्या स्टेजमध्ये आहोत, ज्या एज्युकेशनल पॅटर्नमध्ये आहोत, ज्या एका ग्रोविंग एक ह्युमॅनिटीच्या आहोत की आपलं जे जीवनमान उंचावत आहे. तर हे एक फार फास्ट ग्रोविंग इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून जात आहे. खूप वेगवेगळे बदल तुम्हाला दिसत होते आणि दिसणार आहे. त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या चेंजेसला सामोरं जावं लागणार आहे. IT क्षेत्राबद्दल, कारण आपला विषय IT आहे, इकॉनॉमी हा खूप मोठा वास्ट विषय आहे. IT या सब्जेक्टसाठी, IT या इंडस्ट्रीसाठी जर विचार केला तर दरवर्षी साधारणपणे दोन सेगमेंटमध्ये एक वर्कफोर्स निर्माण केला जातो भारतामध्ये. एक डायरेक्ट वर्कफोर्स असतो आणि दुसरा जो वर्कफोर्स असतो तो इनडायरेक्ट वर्कफोर्स असतो. डायरेक्ट वर्कफोर्स हा कोणता असतो तर जे BE, BTech, कम्प्युटर सायन्स, BCA हे डायरेक्ट एज्युकेशन प्रणालीमधून जे लोक
कॅम्प्युटर ट्रेनिंग यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे असे सर्व विद्यार्थी मित्र खरं म्हणजे येणाऱ्या 15 वर्षाच्या आतमध्ये प्रत्येक घरात कॅम्प्युटर शिक्षण हे गरजेचं होणार आहे. आज आपण भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात राहत असताना दरवर्षी कॅम्प्युटरचं प्रमाण वाढत जातं शिक्षणाचं. त्याला कारण तर कसंच आहे. तुम्हाला एक साधा उदाहरण देतो. फ्रान्समधली एक कंपनी या IT सेक्टरमध्ये काम करते ते आपल्या चंदनसाला आलेली आहे. त्या ठिकाणी 400 जणांना रोजगार मिळालेला आहे. असा एक आपला आमदार त्यांच्या माहितीतून मला मिळालेली माहिती तर हे क्षेत्र जेवढं काम करेल तेवढं कमी पडते. म्हणून कॅम्प्युटर शिक्षणाची खूप अत्यंत गरज आहे. आज आम्ही आता या ठिकाणी तिथे बोललो पण जे संस्था चालवतात त्यांना सुद्धा काही समस्यांना समोर जावं लागते की वेगवेगळे नवीन नवीन कॅम्प्युटरच्या शैलीमध्ये प्रकार येत चाललेले शिक्षण देणे सुद्धा बारीक पडते. अशा ते सगळे प्रकार होत असतात. या ठिकाणी मी एवढं सांगेन की आपण सर्व परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथे संबोधून द्यायचे. आजचा हा सोहळा आहे. विच लँग्वेज मराठी, हिंदी और इंग्लिश? मराठी चालेल. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सभापती संग्राम माडी, आमचे माजी नगरसेवक नयन जैन साहेब, विद्यमान वसई जनता बँकेचे संचालक आहेत, आमच्या पत्रकार भगिनी वैष्णवी गाव आणि सर्व मान्यवर. आजच्या या सोहळ्यामध्ये आपण एक कोर्स संपवून किंवा एक अभ्यासक्रम संपवून तुमच्या कार्यक्रमाला म्हणजे तुमच्या आयुष्याला त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल तो करून घेणार आहात. मी एवढंच सांगेन की प्रत्येक माणसामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे. कारण आजची मी आता वैष्णवीशी तेच बोलत होतो. आजची जी पिढी आहे 18 वर्ष झालेली किंवा 20 वर्ष झालेली ती साधारणपणे 98-99 साली जन्माला आलेली आहे. आमच्या वेळी आम्ही टीव्हीला जरी हात लावला तरी घरचे ओरडायचे. शाळेमध्ये कम्प्युटर 1 तासाला मिळायचा आणि 4 मुलं एका कम्प्युटरवर बसायचे. आज आमच्या घरात आमच्या मुलांना 4 कम्प्युटर अटेंड करतात. ही टेक्नॉलॉजीची झालेली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि अजून येणाऱ्या IT क्षेत्राच्या अनेक संधी. तर मी आज एकच सांगेन की भारत देशामध्ये 2008चं रिसेशन झालं, 2014चं रिसेशन झालं, पण या रिसेशनमध्ये आपल्याला फटका नाही पडला. जगाला सगळीकडे फटका पडला. आपल्याला फटका न पडण्यामागचं कारण IT इंडस्ट्री. त्या काळामध्ये IT इंडस्ट्रीने केलेली जी ग्रोथ होती त्यावेळेमध्ये डॉलरचा रेट हाय झालेला होता. पण आपण जे इकडून जे US किंवा बाहेरच्या देशातून येणारं काम आपल्याकडे होतं ते आपण केलं, आपल्या देशाने केलं. म्हणून आपण ग्रोथमध्ये राहू शकले आणि ह्याच्या पुढेही ग्रोथमध्ये जर राहायचं असेल तर आपल्या ॲडव्हान्स ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट कसा घेता येईल ते बघितलं गेलं पाहिजे. मी सर्व मुलांना आमच्या सर्वांतर्फे पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण इथे बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल ITचा पण मी आभारी आहे. धन्यवाद. जय जय महाराज. एक शेर झाला पाहिजे. ICIT के सभी विद्यार्थी, हमारे सर, आमचे मित्र, मामा मित्रों, ICIT कंप्यूटर इंस्टीट्यूट मुझे
में उन्हें करके 2-3 दिन लगने जाते थे, आज वो डॉक्टर को 10 मिनट में निकाला। तो ये सब कंप्यूटर की प्रगति है। आपका सर्टिफिकेट के लिए मुझे बोला है और हमारे सभापति मालिक साहब जनरल साहब ने शिविर सारे के प्रोग्राम में तो आपको कहना चाहूंगा कि आपका भविष्य बहुत सुनहरा होना चाहिए और आपके लिए कहेंगे कि जिंदगी की असली उड़ान बाकी है अभी, जिंदगी की असली उड़ान बाकी है अभी, इरादों का इम्तिहान बाकी है अभी तो नापिया
yes, 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 okay. Hussein, Yes, yes, yes. Sanjana, Nali Devi, Yes, Bhavesh Raider, yes, please look here, yes. Yeah. Nikita, Anuja Chovekar, Yes, yes, yes. Akshita Rama, Yes, yes, excuse. Look here, yeah. Thank you. Rohit Madan, Yes, 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 sir. Look here, look here. Okay. Yes. Thank you. बहुत बढ़िया. Yes. Aishwarya Rao. Please give a round of applause to our students. Yes. Thank you. Sanket Yadav, Yes. Thank you. Jyoti Prajapati, Yes. Thank you. Abhishek Kadam, Yes. Sarika Agre, Actually, उधर से लाइट है ना इनसाइड. Yes, yes. Look here, look here. Yes. Thank you. Sasmita, Yes, sure. Yes, thank you. Yash Jain, Hold, yes. Yes, yes, yes. Thank you. Ramesh Kamble, Yes, yes, yes. Rutuja Kamble, Yes, yes, yes. Okay, thank you. Ashwini Bouquet, Yes, sir.
हाँ यस थैंक यू जागृति सिंह हाँ यस 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 ओके उषा दास हाँ यस थैंक यू हाँ यस थैंक यू हाँ यस यस थैंक यू हाँ यस थैंक यू शिवशेखर यादव हाँ यस थैंक यू हाँ यस चला ओके ठीक है हाँ शुक्रिया थैंक यू एवढ्या कठीण रविवार असून देखील वेळावर माणिक साहेब आले खरंच आनंदाची मला आशीर्वाद लाभला धन्यवाद आपल्या धन्यवाद दिला त्याचबरोबर वैष्णवी मॅडम या देखील वेळावर झाल्या धन्यवाद त्याचबरोबर जयंत सर आणि कामाच्या आपल्या कामाच्या कामामुळे अनेक सरांना धावलं अनेक सरांना देखील आम्ही धन्यवाद द्यावं महाराष्ट्राचं थोडी होतं महाराष्ट्राची वेळी लागल्यामुळे त्यांना काही इच्छा आल्या तर त्यासाठी धन्यवाद त्यांनी वेळावर मला टाईम दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांकडे अप्रिशिएट केलेलं आहे आणि खूप चांगले तुम्हाला शुभेच्छा मानवलेल्या आहेत त्याला धन्यवाद त्याचबरोबर कार्यक्रमासाठी त्यांनी सहकार्य केलं विद्यार्थी त्यांचे पालक त्याचबरोबर आमचे काही जे शुभचिंतक आहेत ते शेखर वाडकर राजेश मेडेकर असतील त्यानंतर श्री नाईक साहेब असतील या सर्वांचं मी पूर्ण बाय पाठ धन्यवाद देत आहे त्यांनी या कार्यक्रमाला शोभा दिली या कार्यक्रमाची या कार्यक्रमाचं पूर्ण थँक्स समीक्षा आणि माझी ॲक्टिव्हिटी असलेले समीक्षा आणि त्यांच्या लोकांनी धन्यवाद देत आहे तुम्ही त्याचबरोबर या हॉल लेडीज त्याचबरोबर बाकी सगळे सर्व्हिसेस दिलेले आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो पूर्ण त्यासाठी मी समीक्षाची माहिती धन्यवाद Mr. Hardik Ratne, Mr. Sadaram Hardik sir, Mr. Hardik Doctor, Ms. Vaishnavi Rao, Advocate Nayan Jain sir, our Managing Director Mr. Santosh Khatare, our General Manager Ms. Priya Patel, and everybody who gave their part for this ceremony. I am thankful for each one of you all for making this event such a beautiful event. Thank you everyone for being present here and making this occasion so very special. Thank you. शूटिंग में हाँ